सुजात आंबेडकरांनी सरन्यायाधीश भूषण गवईंवर केलेल्या टीकेला डॉक्टर राजेंद्र गवईंनी प्रत्युत्तर दिलंय। भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याचं आंबेडकर पितापुत्राला दुःख झालं अशी टीका राजेंद्र गवईंनी केलेली आहे। दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई बाबासाहेबांच्या विचारांवर चालत नाही अशी टीका सुजात आंबेडकरांनी केली होती। प्रास्ताविक करताना सरांनी एक उदाहरण दिलं, मी म्हणेन अतिशय चुकीचं उदाहरण दिलं, ते म्हणजे न्यायाधीश गवईंचं। आपण मुद्दा समजून घ्या। त्यांच्या आई म्हटले असतील की बाबासाहेबांमुळे ते ठिकाणी पोचले, ते महत्वाचे आहे। त्यांच्या आईंनी एक भावनिकून वक्तव्य केलं, पण न्यायाधीश गवई हे आतापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांवरती चालत आलेले नाहीयेत, हे तितकंच सत्य। आपण बघितलं असेल तर त्यांच्याच बंधूंनी या महाराष्ट्रामधली आंबेडकरवादी चळवळ विकून खायचं काम रासू गवईंनी केलंय। आदरणीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी नेहमी दादासाहेब रासू गवई यांचा विरोध केला। आता सुजात आंबेडकर हे आदरणीय सरन्यायाधीश भूषणजी गवई यांचा विरोध करीत आहेत। जे लोक बौद्ध समाजाचे एक आमदार सुद्धा निवडून आणू शकले नाही, त्यांना त्यांच्या विरोधकाचा मुलगा सरन्यायाधीश झाल्याचं दुःख राहीलच। तेव्हा या बाप लेकाला दुःख होण्याचं नवल मला वाटत नाही।